वनेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्या च षाडंगवती बभूव. ह्या वर्णनात चपखल बसणारी मी रावणाची पट्टराणी मंदोदरी. कायम ह्यांचं कल्याण चिंतलं. सन्मार्गाला त्यांना लावलं पण ते लागले नाहीत. कधी हट्टानं, कधी प्रेमानं, कधी रुसव्यानं, पण ह्यांना मी कुमार्गाला वळायचं नाही असं सांगून सुद्धा पटलं नाही. परस्त्रीची अभिलाषा ह्यांना होती हे जाणून सुद्धा मी त्यांच्यावर प्रेमच करत राहिले. ज्यावेळी सीतेचं अपहरण केलं त्यावेळी मात्र माझं धाबं दणाणलं. माझं मन विषण्ण झालं आणि नम्रतेनं, सभ्यतेनं मी ह्यांना परावृत्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण ज्यांच्या रोमरोमामध्ये दर्प, क्रौर्य, मगरुरी होती त्यांनी माझं बोलणं साफ धुडकावून लावलं. एक दिवस मला ते म्हणाले एकांतावर की तू पतिव्रता आहेस, तुला माझ्या वचन पाळावंच लागेल. सीता उपभोगाची विषयाची मला अत्यंत प्रबळ अशी भावना निर्माण झालेली आहे. ती जर कामना माझी पूर्ण झाली नाही तर माझा प्राणांत होईल आणि मी तुला आज्ञा करतो की ही माझी प्रबळ इच्छा पुरवण्याचं काम, सीतेचं मन वळवायचं काम तुलाच करायचं. पतीच्या प्रेमाखातर पतिव्रता धर्म म्हणून मी होकार दिला खरा, पण एका मोठ्या धर्म संकटात मी पडले. पतिव्रता म्हणून पतीची आज्ञा मानू की एक स्त्री म्हणून सीतेचा विचार करू, माझी अगदी द्विधा मनस्थिती झाली. शेवटी सीतेची भेट घ्यावी असा माझ्या मनाने कौल दिला. सीतेला भेटावं ही माझ्या अंतरीची इच्छा होतीच. तिच्याकडून श्रीरामांचं रूप, गुण, त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घ्यावं. त्यांच्यातील भोग संबंध कसे आहेत, सविकल्प की निर्विकल्प, हे सगळं मला जाणून घ्यायचं होतं. कारण मी जाणत होते की श्रीराम म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आहे. सीतेला भेटण्यासाठी म्हणून मी अशोकवनात गेले. बघते तर सीता रामाच्या ध्यानामध्ये बसलेली. तिच्या प्रत्येक